तर बघा मित्रांनो, बारामती येथील शारदानगर आपण आज आलो आहोत बारामती येथील शारदानगरच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आणि आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा. मी दादाराजे भोसले. 5 दिवसाचे प्रशिक्षण आपण बारामती येथील शेतकऱ्यांसाठी जे शारदानगर येथील कृषी शेतकऱ्यांसाठी कृषी निवास जे बांधलेले आहे त्याच्याविषयी आपण थोडक्यात सरांच्याकडून माहिती करून घेऊया. नमस्कार सर, आपलं नाव? विविध प्रकारच्या विषयी आणि बोर जातीच्या उस्मानाबादी जातीच्या शेळी पालनाविषयी सविस्तर अशी माहिती देण्यात येते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये आर्थिक आणि वैज्ञानिक उन्नती साधण्यासाठी बारामती येथील शारदानगर कृषी विज्ञान केंद्र इथे भेट देऊन आपल्या शेतीविषयी अपुऱ्या ज्ञानात भर टाकण्यासाठी इथे होणाऱ्या प्रशिक्षणाचा जरूर विचार करावा अशा वाहन कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्याकडून करण्यात आलेला आहे. मानदेश न्यूज साठी दादाराजे भोसले, मानदेश न्यूज. बाहेर इथं थोडीशी सुद्धा जागा वाया जाऊन देत नाही आम्ही. वाया म्हणजे त्या जागेचा उपयोग झाला पाहिजे त्या दृष्टीने आम्ही काही फळझाडं तिथे लावलेली आहेत. बाहेर तुम्ही गेल्यावर बघाल की बाहेर फणसाची झाडं आहेत. त्यातला एक उत्कृष्ट प्रकारचा जो फणस, जो आपल्याला कापा फणस म्हणतो, गोडगर असलेला, तर त्या फणसाची रोपं बांधायचं काम चालू आहे. नक्कीच सर, आपण त्या कापा फणसाच्या ग्राफ्टिंगविषयी पण तुमच्याकडून जाणून घेणार आहोत बाहेर जाऊन. सर, इथं जे प्रशिक्षण दिलं जातं आहे ते आधुनिक शेती यांत्रिकीकरणानं कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये कशी करावी याचं तुम्ही ज्ञान देत जर असाल तर शेतकऱ्यांनी त्याचा नक्कीच फायदा घ्यावा. परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगावंसं वाटेल की कशा प्रकारे शेतकऱ्यांनी इथून पुढे? हे जे क्षेत्र आहे ते पूर्ण 110 एकर आहे आणि इथं प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती दिली जाते. प्रात्यक्षिक म्हणजे मी जर एखादी गोष्ट आधुनिक तंत्रज्ञान एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं तर त्याला तोंडी बोलल्यावर किंवा कानाने ऐकल्यावर त्याला ते कळणार नाही. जोपर्यंत स्वतः डोळ्याने बघत नाही आणि त्याचा जे काही पिकाला लागणारा निविष्ठा, खतं, पाणी आणि ते कशा पद्धतीने संगोपन करायचे, यात आधुनिकीकरणाची जी काही जोड आलेली आहे त्याचा उपयोग करून कशा पद्धतीने पिकं घेतली जातात त्यात सर्वच आहेत. फळभाज्याच नाही, फळबाग आहे, परत एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहेत, परत शेतीशी निगडीत जोड व्यवसाय पण आहेत. म्हणजे मधुमक्षिका पालन, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन, मत्स्यपालन, अशा शेतीशी निगडीत जेवढे काही व्यवसाय आहेत आणि उत्पादन घेऊन त्याच्यानंतर त्यावर होणारे प्रक्रिया उद्योग, या सगळ्या गोष्टींची पण माहिती आपण इथं देतो, त्याबद्दलचे ट्रेनिंग देतो. शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे की त्यांना जर या गोष्टीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी समक्ष येऊन एकदा भेटी द्याव्यात, बघाव्यात किंवा ट्रेनिंगमध्ये सहभाग घ्यावा. आता यासाठी ट्रेनिंगमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर एक नंबर देतो मी, त्या नंबरवर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यावरती त्यांनी माहिती द्यायची आहे किंवा आपली माहिती देऊन त्यांना लागणाऱ्या विशिष्ट ट्रेनिंग संदर्भात विचारपूस करावी. तर नंबर आहे 94 22 51 91 71. मी पुन्हा एकदा सांगतो, 94 22 51 91 71. हे संतोष गोडसे सर कृषी विज्ञान केंद्राचे विस्तार अधिकारी आहेत. तर त्या विस्तार अधिकाऱ्यांना फोन करावा, फोन करून आपल्याबद्दलची माहिती द्यावी. शेतकऱ्यांनी जर त्यांचाच एक ग्रुप बनवला, म्हणजे 10 किंवा 20 शेतकऱ्यांचा ग्रुप बनवला तर आम्हाला ते ट्रेनिंग देणं सोपं पडतं. नाहीतर मग नोंदणी करून त्यांना आमच्याकडे 30 लोकांची शेतकऱ्यांची बॅच होईपर्यंत थांबावं लागतं. त्यानंतर एक विशिष्ट तारीख दिली जाते, त्या तारखेला तुम्ही इथं हजर राहायचंय आणि मग त्याचे जे काही शुल्क असेल, त्या ट्रेनिंग फी असेल, ते ट्रेनिंग फी भरून 1-2 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं जसं ट्रेनिंग असेल त्याप्रमाणे शुल्क असतील, ते शुल्क भरून तुम्ही इथं ट्रेनिंग घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला जर मुक्कामी न येता जर एकाच दिवसात येऊन भेट देऊन जायचं असेल तरी पण सोय आहे. शेतकऱ्यांसाठी एक मात्र 30 रुपये शुल्क आहे. तर 30 रुपये शुल्क म्हणजे प्रवेश फी आहे. ती प्रवेश फी भरावी आणि आतमध्ये येऊन 110 एकरात साधारणतः 2-2.5 तास लागतात. इथले जे काही जोड व्यवसाय आहेत किंवा जी काही पिकं आहेत याचं ते समक्ष डोळ्याने बघून त्याचा लाभ घेऊ शकतात. नक्कीच सर, शेतकऱ्यांविषयी तुम्ही चांगली माहिती दिली. परंतु शेतकऱ्यांना मानदेश न्यूजतर्फे असं एक आव्हान आहे की तुम्ही एका दिवसाचं प्रशिक्षण घेऊन, म्हणजे फक्त एक काय म्हणतात की वाऱ्यावरची शेती न करता जर तुम्ही 3 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं प्रशिक्षण इथं जर घेतलं मुक्कामी राहून, तर नक्कीच तुम्ही आधुनिक शेती करण्यासाठी एकदम सक्षम बनाल. तुम्हाला त्याचं पूर्णपणे ज्ञान येईल आणि आपल्या
आर्थिक उत्पन्नात तुम्ही नक्कीच भर घालू शकाल. तर आपण सरांच्याकडून आता त्या फळाच्या ग्राफ्टिंगविषयी जाणून घेऊया की कशा पद्धतीनं त्या फणसाच्या झाडावरती ग्राफ्टिंग केलेलं आहे आणि ते कुठल्या जातीचा. आता आपल्याला सरांनी सांगितलंच ते कापा जातीचा फणस आहे. तो गराला जास्त आणि गोडसर असा आहे. हे बघा मित्रांनो, शेतकरी निवास आहे, फार्मर्स हॉस्टेल. इथे तुम्ही शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान, शेतीचं आधुनिकीकरण, शेती यांत्रिक पद्धतीने कशी करावी आणि शेतातून जास्तीचा फायदा कसा मिळवावा याचं ज्ञान तुम्ही नक्कीच या कृषी विज्ञान केंद्रातील शेतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाणून घ्याल. आता आपण जाणून घेत आहोत की या फणसाचं ग्राफ्टिंग कसं केलेलं आहे, म्हणजे त्याच्यापासून ते रोप कसं तयार केलेलं आहे आणि ते कुठल्या जातीचं आहे. तर मान तालुका आणि बारामती तालुका वेगळं काही सांगण्यासारखं नाही आहे. इथं पण कमी पाऊस आहे, आपल्या इकडं पण पाऊस म्हणजे दुष्काळ हा आपण सगळ्यांनी सोचलेला आहे. त्यामुळे कमी पाण्यात कमी क्षेत्रात कोरडवाहू कुठली चांगली पिकं आहेत आणि त्या पिकांना आपण जर घेतलं तर त्यातल्याही काही व्हरायटी अशा आहेत की ज्या कमी पाण्यावर चांगली फळं देतात. त्यातला हा कापा फणस जसं म्हणू आपण. फणसात आपण म्हणू कोकणातच फणसं होतात असं काही नाही, आपल्या भागात पण कोरडवाहू क्षेत्रात पण फणसं होतात. या फणसाचं कलम एरियल ग्राफ्टिंग म्हणतो आपण याला. त्याला झाडावरतीच कलम केलं जातं. आता यात 2 प्रकार आहेत. यात हा जो बॅगमध्ये दिसतोय हा खुंट रोप आहे आणि इथून जी फांदी आली आहे ही हा पहा मित्रांनो, आपण जो पारंपरिक पद्धतीने वाफ्यामध्ये जो लसूण लावतो त्याची उत्पादन क्षमता आणि त्या लसणाचं वजन हे अत्यंत कमी भरत असते. पण जर तुम्ही पाहू शकत असाल या कृषी विज्ञान केंद्रातील बेडवरती लावलेला हा लसूण, त्याचा बुंदा तर तुम्ही बघितला तर अशा प्रकारे बुंदा आहे. ठिबकवरती हा लसूण लावलेला आहे आणि ह्या लसणाची निरोगी क्षमता, निरोगीपणा आणि त्याचं असणारं वजन हे नक्कीच आपल्या देशी लसणापेक्षा जास्त असणार आहे. तरी पारंपरिक पद्धतीनं लसणाची लागवड न करता तुम्ही जर अशी बेडवरती ठिबक पद्धतीनं जर लागण केली तर नक्कीच तुम्हाला लसणाचं हे जास्त उत्पादन भेटेल. कारण ठिबक पद्धतीनं जर आपण लागवड केली तर वापसा पद्धतीनं पाण्याची वापर होत असतो. जेवढं पिकांना लागल तेवढंच पाणी उपलब्ध होतं. जास्तीच्या पाण्यामुळे शेतीचा किंवा मातीचा जो कार्य करण्याची जी क्षमता असते ती कमी होत असते. आणि बेड पद्धतीनं ठिबक पद्धतीनं जर आपण शेतीला जर पाणी दिलं तर नक्कीच त्याची क्वालिटी आणि त्याच्यावर होणारा रोगाचा प्रादुर्भाव हा कमी असतोय, क्वालिटी ही चांगली असते. हे अशा प्रकारे कृषी विज्ञान केंद्रामध्ये विविध प्रकारच्या नारळांची ही लागवड केली आहे. याच्यापासून हे उत्पादन तुम्ही चांगलं घेऊ शकता. तुम्ही पाहत असाल इकडे पुढील पिकासाठी रान कसं तयार करून ठेवलेलं आहे. कुठल्याही काळी कचऱ्या विरहित हे रान आहे. याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं ते लागवड करू शकतात. इकडे बघत असाल तुम्ही बेडवरती ऊसाची लागण केली आहे आणि त्याची क्वालिटी ही अगदी एकदम चांगली आहे. तणविरहित सगळं रान आहे. हे पहा मित्रांनो, अशी बेड पद्धतीवरती वांग्याची लागण केलेली आहे आणि अशा ठिबकच्या साह्यानं त्याला पाण्याचा वापर केलेला आहे. आपण बघत असू तर या बेडमध्ये गांडूळ खताचा वापर केलेला आहे. म्हणजे ही जी वांगी आहेत ही वांगी तुम्हाला सेंद्रिय पद्धतीचीच खायला मिळणार. म्हणजे विषरहित, विना केमिकल रहित ही तुम्हाला वांगी खायला भेटणार. अशा प्रकारे तणाचा प्रादुर्भाव होऊ नये
तणविरहित शेती राहावी याच्यासाठी त्यांनी प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर केलेला आहे. आणि साधारणतः 3 फुटावरती 3 बाय 3 अशा अंतरावरती या वांग्याची लागण केलेली आहे. अशा विविध फळझाडांची आणि विविध फुलझाडांची इथे कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपल्याला लागवड केलेली दिसून येत आहे. हे पेरू, आंबा, चिक्कू, डाळिंब अशा विविध फळझाडांची लागवड केलेली असतानाच इथे भेंडी, दोडका, कारली, मिरची, टोमॅटो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फळभाज्या असतील इथे लागवड केलेली आहे. इथं आपण बघू शकत असा ते कागदी लिंबाची झाडं आहेत, त्याच्यानंतर इकडे आवळ्याची झाडं आहेत, अंजीरची झाडं आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची आणि फुलझाडांची लागवड केलेली आहे. तुम्ही पाहत असाल या बेडवरती मिरच्या ज्या लावलेल्या आहेत. या मिरच्या आपण बघत असाल की आपल्या ज्या मिरच्या असतात वाफ्याला लावलेल्या, त्याची उंची, त्याची क्वालिटी आणि ह्या बेडवरती लावलेल्या मिरच्यांची क्वालिटी तुम्ही बघत असाल की त्याची उंची, त्यांची फळांची मिरच्यांची लागलेली संख्या, त्यांना असलेली फुलं, म्हणजे नक्कीच ज्यावेळेस तुम्ही बेड पद्धतीनं, आधुनिक पद्धतीनं शेती करत असता त्यावेळेस त्याची क्वालिटी, त्याची क्वांटिटी आणि त्याचा निरोगीपणा हा अत्यंत उत्तम असतो आहे. आपण पारंपरिक पद्धतीने शेतीला पाणी देत असताना त्या पिकाला लागणाऱ्या पाण्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीनं आपण ते पाणी देत असतो आहे. त्याच्यामुळं शेती वापसा पद्धतीवर राहत नाही, पिकाच्या मुळांना ऑक्सिजन भेटत नाही आणि पिकांच्या मुळांना ऑक्सिजन न भेटल्यामुळे त्याची योग्य प्रकारे वाढ होत नाही आणि मिळणारं उत्पादन आपल्याला नक्कीच कमी प्रमाणात मिळतं. जर आपण आधुनिक पद्धतीनं शेती केली, आधुनिक पद्धतीनं फळभाज्यांची लागवड जर केली तर नक्कीच मित्रांनो आपल्याला जास्तीचा फायदा मिळू शकेल. आता आपण हे बघत असाल बेडवरती लावलेले टोमॅटो. तुम्ही बघत असाल जवळजवळ 6 फूट उंचीचे हे टोमॅटो आहेत. 6 फूट उंच वाढलेले. त्याची जर क्वालिटी बघितली तर हे बघा मित्रांनो, ही टोमॅटोची क्वालिटी. हा एकदम निरोगी आणि ग्लेजिंगला एकदम सुंदर असा हा टोमॅटो आहे. तर अशी बेडवरतीच आपण जर लागवड केली कुठल्याही फुलझाडांची, फळभाज्यांची, तर आपल्याला होणारा हा फायदा दुप्पट होत असतो आहे. आपल्या मजुरांची संख्या कमी लागते, मजुरावरती खुरपण्यावरती होणारा खर्च वाचतो आहे, त्याच्यानंतर पाण्याची बचत होते. आपल्याला ठिबक सिंचनातून वेगवेगळ्या